पुण्यात 9 वर्षीय मुलीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न झालाय। पुण्याच्या पर्वती भागातील दत्तवाडी झोपडपट्टी परिसरातील ही घटना आहे। आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळली आहे। पर्वती परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी ठिय्या मांडला होता। नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्याच्या पर्वतीत चिमुकलीवर अत्याचाराचा हा प्रयत्न झाला आहे। तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला, परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। शेजारच्या लोकांना सांगितलं, त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला। पोलिसांनी ताबडतोब त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं। माझी तर इच्छा आहे की त्याला सोडू नका, का की तर विनंती करून सांगतो, हे असं घाण काम आमच्याच इथं नाही, हे मनात पण होत नाही असं। अहो का त्याला पण मुलगी, हे लहान लहान लेकर आहे आमच्या, मी तर म्हणतो फाशीच द्या। हे असं नीस माणसाला सोडूच नका, फाशीच द्या। आज आपले लहान लहान मुलं, तुम्हाला पण मुलं असं, सगळ्यांना मुलं लहान लहान, आपण काय हे लहान लहान लेकरं असं केलं म्हणजे काय? आपलं जग म्हणतं मुली जागवा आणि हे असं नीस काम करता म्हणलं तर हे फायदा काय? असं नाही, मुली कुठं जागवायचे? आता देखील पोलिसांनी काय केलंय, सगळ्यांना परत शिट्ट्या वाजवून लाठीचार्जची धमकी देऊन सगळ्यांना बाहेर काढलं, सगळ्यांना बाजूला केलं। आपलं पोलीस प्रशासन काय करतं, आपल्यावरती दबाव टाकतं आणि तो जो आत्ताचा पण जो आरोपी होता त्या आरोपीला गाडीत बसून त्याला घेऊन गेले। त्याला गाडीत बसून घेऊन जाण्यापेक्षा त्याला आमच्या हवाले करा, आम्ही त्याला काय आमच्या पद्धतीने करायचे ते करू। आणि या माध्यमातून मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की यापुढे कुठेही अशा प्रकारची जर घटना घडली तर त्या ठिकाणी जागेवरती त्याला ठेचला पाहिजे, जागेवरती त्याला मारला पाहिजे। त्यानंतरच तुमची आमची मुलं, तुमच्या आमच्या आया बहिणी या समाजामध्ये नीट राहतील। आज हे पर्वतीचे झोपडपट्टी एरियामध्ये एक 9 वर्षाची लहान मुलगीवर त्यांचेच सख्खे आजोबा म्हणजे मुलगीचे आईचे वडील यांनी जे आहे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी लगेच पोलीस आलेला आहे आणि जे आरोपी आजोबा आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यावरून असा प्रकारचे घृणित कृत्य झालेला आहे आणि लोकांचे संतप्त होणे हे जे आहे स्वाभाविक आहे। तरीही मी जे आहे लोकांना आवाहन करतो की आपला देशमध्ये कायद्याचे राज आहे आणि कायद्यानुसार जे काही कारवाई आहे ते सर पोलीस करणार आहे।